काय रोहनच्या नंदीताई, माझं झालं, आता तुमचं चालू झालं का पोलीस पोलीस खेळणं? पोलिसांमध्ये जाऊन खोट्या नाट्या तक्रारी करता माझ्या विरुद्ध? एक मिनिट, खोट्या नाट्या तक्रारी तर तुम्ही करताय. तुमचं म्हणणं काय नक्की आयुष्यात? कधी पोलीस पाठवता आमच्यावर, तर कधी तुम्ही आमच्या माणसांवर गुंड पाठवता? हे बघा, मी पोलिसात गेलो, कंप्लेंट केली, हे मी ऍक्सेप्टच करतोय, पण मी ऍक्सेप्ट न कराल तर सांगाल कोणाला? ते डिनाय करता येणारच नाहीये तुम्हाला, कारण मुळात तुम्ही तक्रार केली होती. अहो मी तेच सांगतोय, मी ते ऍक्सेप्टच करतोय, मला मान्यच आहे ते. मग ते करावंच लागणार आहे. काहीतरी फार मोठं करताय तुम्ही, असं भासवू नका. तुम्हाला आता फोनवरती भांडायचंय का? भांडत मी नाहीये, तुम्ही भांडताय. नाही, मी भांडतच नाही, मला ही सवयच नाहीये. नाही, तुम्ही कुठे आहो? तुम्ही तर इतके साधे आहात, आवाज चढवूनही कोणाशी बोलत नाही. अहो कचा कचा भांडता तुम्ही. काय 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 म्हणालात? कचा 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 हा शब्द वापरला तुम्ही माझ्यासाठी? मी कचा कचा भांडतो? हो, कचा कचा भांडता, कचा कचा भांडता. काय काय तुम्ही बोलताय? हा नंदिनी मॅडम, किती डिस्कस्टिंग बोलताय तुम्ही. नंदिनी नाही, स्वानंदी नाव आहे माझं. तेच ते, नंदिनी काय स्वानंदी काय एकच आहे. तेच ते काय? तुम्हाला म्हणू का मी समरच्या ऐवजी पावसाळा? नाही, नका म्हणू, त्याच्यापेक्षा तुम्ही मला मान्सून म्हणा. हिवाळा किंवा पावसाळा, समर किंवा मान्सून. नाही, तुम्हाला मी पावसाळा म्हणणारच नाही. का? कारण पावसाळा आहे ना, मला आवडतो. पावसाळा आला की कसं छान, शांत, प्रसन्न वाटतं. माझी आजी सुद्धा म्हणते, मी आलो की तिला प्रसन्न वाटतं. नाही इलाज आहे ना त्यांचा, करणार काय बिचाऱ्या? बिचाऱ्या वगैरे काही नाहीये, माझी आजी महा. असं बोलता का तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्या माणसांना, स्पेशली तुमच्या इतक्या लाडाच्या आजीला? हा बरोबर, म्हणूनच स्वतःच्या घरातल्यांना किंमत देता येत नाही ना, म्हणून बाहेरच्यांचे असे वागता तुम्ही. हे बघा, माझी आजी माझ्यासाठी मैत्रिणीसारखी आहे, कळलं? अर्थात आता घरात आजीशीच मैत्री करावी लागणार, कारण बाहेर तुमच्याशी मैत्री कोण करणार? काय म्हणायचं तुम्हाला? स्वभाव बघा स्वतःचा, म्हणजे कळेल. माझ्या स्वभावाबद्दल तुम्हाला काय माहिती हो? काय ओळखता तुम्ही मला? खूपच ओळखलं मी तुम्हाला आता. ओ, तुम्ही मला काही ओळखत बिळखत नाही, तुम्हाला मी काही माहिती नाही, तुम्हाला अजिबात मी माहिती नाही कोण आहे, कसा आहे ते, कळलं ना? आणि मुळात मुद्दा हा आहे की तुम्ही पोलिसात कंप्लेंट का केली? अरे, एक तर तुम्ही शिंका किंवा बोलावं. तुमच्याशी बोलताना ना मला नुसतं बोलता येऊ शकणारच नाहीये बहुतेक, ह्याच्या पुढे सतत शिंका आणि बोलणं, शिंका आणि बोलणंच होणार आहे माझ्यामुळे. बरं ते सोडून द्या, मला आधी सांगा, तुम्ही पोलिसात कंप्लेंट का केली? का म्हणजे? आधी एवढा मोठा समजूतदारपणा दाखवलात ना, म्हणालात भावंडांना नुकसान होईल असं मी काही करणार नाही, आणि लगेच विसरलात. तुम्हाला काय शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे का? तुम्हालाच झाला असेल शॉर्ट टर्म मेमरी लॉस, म्हणूनच तुमची माणसं पाठवलीत ना इथे आमच्या माणसांवर. अहो कुठली माझी माणसं, कुठली तुमची माणसं? माझी माणसं, तुमची माणसं, सगळी माणसं इथेच होती ना एकत्र. मग आता ही तुमची वेगळी माणसं कुठनं आली? काय कांगावा करताय तुम्ही? हा? हॅलो 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 हॅलो. फोन कट केला तिने? काय झालं? फोन कट झाला बहुतेक, किंवा कट केला असेल. चोर तो चोर, वरशीर जोर. दो घातली तुटे